नमस्कार, मी श्रुती राहुल. महाफास्ट 100 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत महाफास्ट आढावा. परिवहन मंत्री अनिल परब यांना सीबीआयनं समन्स बजावल्याची माहिती TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी दिली. अनिल देशमुख प्रकरणात परबांना समन्स बजावण्यात आलंय. परबांनी 1 महिन्याचा वेळ मागितल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान मला कोणताही समन्स आला नाही, सदरची बातमी खोटी आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी TV9 मराठीशी बोलताना दिली. तसंच समन्स आलाच नाही तर 1 महिन्याची वेळ मागण्याचा संबंधच नसल्याचंही परब म्हणाले. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलीस स्थानकात पाऊण तास चौकशी करण्यात आली. यावेळी नितेश राणेंचे सहकारी गोट्या सावंत यांचीही चौकशी झाली. आपल्या देशात प्रश्न विचारणं हा गुन्हा ठरवला जातो, मग तो शिक्षणासंदर्भात असो वा कुठला बाहेरचा, असं सूचक वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुण्यात केलं. देशात प्रश्न विचारण्याचा हक्क आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. येत्या काळात पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत शिवसेनेची ताकद दिसेल असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. यावेळी सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा सल्ला देत युतीचे छुपे संकेतही दिले. राज्यात 800 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडल्यास लॉकडाऊन लावावा लागणार असं सूचक वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. ओमिक्रॉनचा संसर्ग दुपटीनं वाढतोय, मात्र घाबरण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसंच देशात 3री लाट आली तर ती ओमिक्रॉनची असेल अशी शक्यताही टोपे यांनी वर्तवली आहे. राज्यातील शाळा पूर्वीप्रमाणे सुरू आहेत, अजून त्याबाबत काही निर्णय घेतला नसल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. तर नियमांचं पालन करून हॉटेल्स सुरू राहणार असंही टोपेंनी स्पष्ट केलंय. ओमिक्रॉनचा संसर्ग हा डेल्टापेक्षा अधिक आहे, लॉकडाऊनचा निर्णय राज्यांनी घ्यायचा आहे असं वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केलंय. केंद्र सरकार देखील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट झालंय. 10 राज्यांमध्ये केंद्राच्या वतीनं पथक पाठवलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्यासह केरळ, तामिळनाडूमध्ये केंद्राची पथकं जाणार आहेत. कोरोनाचे नियम पाळत 31 डिसेंबर साधेपणानं साजरा करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. कोरोना नियमावली पाळून कार्यक्रम आयोजित करावा आणि कार्यक्रमात 2 डोस घेतलेल्यांनाच प्रवेश द्यावा असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलंय. तसंच आयोजकांनी नियमावली नीट लक्षात घेतली पाहिजे असंही त्या म्हणाल्या. लहान मुलांना लस देण्याची आमची तयारी झाल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आठवड्याभरात लहान मुलांचं लसीकरण सुरू करणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दादर इथल्या डॉक्टर लाल पॅथ लॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे महापालिकेनं ही लॅब सील केली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 39 जणांचा पालिका शोध घेतेय. कोरोनाच्या केसेसमध्ये वाढ होत असल्यानं नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. हे निर्बंध लोकांचे जीव वाचवण्यासाठीच असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. औरंगाबादमध्येही ओमिक्रॉनचा शिरकाव झालाय. 2 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. यातील 1 रुग्ण दुबई तर 1 रुग्ण इंग्लंडहून आलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या भायखळा भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मास्क बंधनकारक करण्यात आलाय. भाजीपाला मार्केटमधील सर्व किरकोळ व्यापाऱ्यांनी मिळून हा निर्णय घेतलाय. अहमदनगर जिल्ह्यात आजपासून नो मास्क नो एंट्री नियम लागू करण्यात आलाय. जिल्ह्यात शासकीय कार्यालय, खासगी आस्थापनं, शॉपिंग मॉल्स, सिनेमागृह, सार्वजनिक ठिकाणी मास्क नसेल तर प्रवेश मिळणार नाही अशा स्वरूपाचा नियम लागू झालाय. एकीकडे ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढतोय, दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील नागरिक मात्र विना मास्कच फिरतायत. तसंच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडालेला दिसून येतोय. स्थानिक प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होतंय असं दिसतंय. ख्रिसमस, नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पोलिसांकडून नव्या गाईडलाईन्स जारी झाल्या आहेत. सण आणि नववर्ष साधेपणानं साजरा करा आणि जारी केलेल्या निर्देशांची कडक अंमलबजावणी करा असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेत. एसटीचं विलिनीकरण शक्य नाही हे कर्मचाऱ्यांना दमदाटी करून नाही तर विनंती करून सांगितलं असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. सरकार 2 पावलं पुढे आलंय, एसटी कर्मचाऱ्यांनीही 2 पावलं पुढे यावं अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची राज्य सरकारनं निराशा केली आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यास सरकारनं मध्यम मार्ग काढायला हवा होता अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. माझा परखडपणा किती मोठा असं अजित पवार यांना वाटतं
पण ते योग्य नाही, विलिनीकरण शक्य नव्हतं तर मग आश्वासन का दिलं, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय. राजापूर एसटी आगारातील राकेश बाते या निलंबित कर्मचाऱ्याच्या पार्थिवावर अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजापूर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून कामावर हजर होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 633 कर्मचारी कामावर हजर झालेत. तब्बल 55 दिवसांनंतर माजलगाव आगारातून पहिली एसटी बस आज बीडच्या दिशेनं रवाना झाली. चंद्रपुरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे. 57 दिवसांपासून 237 एसटी जागेवरच थांबल्यात. 4 आगारांचं दररोज सुमारे 25 लाखांचं नुकसान होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात एसटी बस अडवणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. 30 नोव्हेंबरला आंदोलनावेळी कर्मचाऱ्यांनी एसटी बसचा मार्ग रोखला होता. एसटी संपाचा इगतपुरी तालुक्यातील शाळकरी मुलांना मोठा फटका बसतोय. एसटी नसल्यानं विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी 1.5 तास पायी प्रवास करावा लागतोय. उदगीर इथल्या बस स्थानकात कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून येणाऱ्या बसेसना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे परराज्यातील बस बिदर रोडवर उभ्या राहत नसल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, ओळखा पाहू कोण, अशा आशयाचं नवाब मलिक यांना डिवचणारं ट्विट नितेश राणेंनी केलंय. याआधी मलिकांनी ट्विटवरच मांजर मिश्रित कोंबड्याचं ट्विट केलं होतं, फोटो टाकला होता आणि त्या ट्विटला नितेश राणेंनी हे प्रत्युत्तर दिलंय. टीईटी घोटाळ्याप्रकरणी तुकाराम सुपेच्या मित्राकडून आणखी 5 लाख जप्त करण्यात आलेत. गेल्या 24 तासात एकूण 62 लाख जप्त करण्यात आलेत. आतापर्यंत 3,93,00,000ची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी अश्विन कुमारच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात 24 किलो चांदी, 2 किलो सोनं आणि हिरे जप्त करण्यात आले. अश्विन कुमार हा जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या तुकाराम सुपे यांना वकिलांमार्फत प्रतिक्रिया दिली. आपल्याला बळीचा बकरा बनवलं जातंय, आत्महत्या करावीशी वाटते, असा इशारा सुपेनं त्यांच्या वकिलामार्फत दिलाय. काही अधिकाऱ्यांना जास्त अधिकार दिले की त्याचा ते गैरफायदा घेतात, याचं ताजं उदाहरण म्हणजे सुपे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. परीक्षा घोटाळ्याप्रकरणी पोलीस जो रिपोर्ट देणार त्यानुसार निर्णय घेणार, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. पोलिसांनी सांगितलं तर आम्ही पुन्हा परीक्षा घ्यायला तयार आहोत, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. टीईटी घोटाळ्याला भाजपचे नेते जबाबदार असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. ज्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली त्याची नियुक्ती भाजपच्या काळात झाली, असा दावा मलिकांनी केलाय. नाशिकच्या ओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द झाली आहे. कोरोनाचे निर्बंध आणि शर्यतीचे नियम न पाळल्यानं बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आली. नाशिकमधील ओझरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला पोलीस आणि प्रशासनाची परवानगी नव्हती, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. पोलिसांची परवानगी नसतानाही ओझरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी शर्यतीच्या ठिकाणी दाखल होत हस्तक्षेप करत शर्यत थांबवली. नाशिकच्या ओझरमधील बैलगाडा शर्यती दरम्यान बैलजोडी उधळल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बाजूला लावलेल्या गाड्यांवर बैल आदळले. सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही. मंत्री अनिल परबांचा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश 5 ते 7 जानेवारीपर्यंत येणार, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. तसंच पर्यावरण मंत्रालयानं त्यांना या संदर्भात नोटीस पाठवल्याचा दावाही सोमय्यांनी केलाय. नेमकी तुम्हाला लाज कशाची वाटते ते एकदा सांगूनच टाका, अशी टीका आमदार शिवेंद्र राजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर केली आहे. तसंच आता रडारड करण्याची नौटंकी बंद करा, अशी टीकाही केली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात माय होम ग्रुपचे चेअरमन डॉक्टर रामेश्वर राव यांचं मोठं योगदान आहे. दरम्यान डॉक्टर रामेश्वर राव यांच्या या योगदानाबद्दल त्यांचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय. मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत लावलेले बॅनर लक्षवेधी ठरतायत. साहेबांसाठी काय पण, अशा आशयाचे हे बॅनर आहेत जे सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील आज संगमनेरच्या दौऱ्यावर आहेत. या 3 मंत्र्यांच्या उपस्थितीत संगमनेर नगरपालिकेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. देशात 100 पेक्षा जास्त मंदिरं आणि मशिदींचे घोटाळे झालेत. हे सगळे घोटाळे मी येत्या काळात बाहेर काढणार, असा इशारा मंत्री नवाब मलिक यांनी दिलाय. इंधनावरील टॅक्स कमी न करण्याच्या सरकारच्या भूमिकेवरून घोर निराशा झाली आहे.
सरकारच्या या भूमिकेविरोधात अधिवेशनानंतर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुलींच्या लग्नाचं वय आता 18 वर्ष आहे ते 21 करण्याचा विचार राज्य सरकारचा असून केंद्रानं ते बोलून दाखवल्याचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलंय। तसंच हा निर्णय सर्व धर्मांसाठी असला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलंय। शिवसेना आमदार संजय राठोड यांनी दिग्रसमधील कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, अरुण कदम आणि समीर चौगुले यांना बोलावलं होतं। या कलावंतांना पाहण्यासाठी मात्र नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। रत्नागिरी जिल्ह्यातील आकाशात विशिष्ट आकाराची आणि प्रकाशमान होणारी वस्तू दिसल्यानं सध्या चर्चांना उधाण आलंय। दरम्यान ही वस्तू तबकडी तर नाही ना असा सवाल उपस्थित केला जातोय। वीकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक मुंबई बाहेर फिरायला निघाले। त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। 22 तासांपासून झालेली ही वाहतूक कोंडी हळूवार पुढे सरकतेय। साताऱ्यातील अजंठा चौक इथे एका जलवाहिनीच्या कामाच्या उद्घाटनावेळी आमदार शिवेंद्र राजे यांनी जेसीबी चालवला। त्यांनी जेसीबी चालवून खोदकाम करत जलवाहिनीच्या कामाचा श्रीगणेशा केला। नागपुरात आयोजित सुशासन दिन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला। शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवणं हे त्यांचं ध्येय होतं असं सांगत गडकरी यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या।